नमस्कार, मी मयुरी आणि आपण पाहत आहात 7 स्टार न्यूज. प्रभू श्रीरामाच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या बहेनगरीत यंदाचा श्रीराम आषाढी पायी दिंडी व पालखी सोहळा अभूतपूर्व उत्साह, भक्ती आणि श्रद्धेच्या वातावरणात पार पडलाय. श्रीराम जय जय राम आणि विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल या अखंड नामघोषाने संपूर्ण बहेनगरी भक्तिरसात न्हावून निघाले. टाळ मृदुंगाच्या गजरात आणि हरिनामाच्या दुमदुमणाऱ्या जयघोषात हजारो वारकरी पंढरपूरच्या दिशेने भक्तिभावाने मार्गस्थ झालेत. यावेळी पालखी समोरील रथावर आकर्षक पद्धतीने विराजमान करण्यात आलेली प्रभू श्रीरामांची देखणी मूर्ती भाविकांच्या श्रद्धेचे आणि आकर्षणाचे केंद्र ठरले. या दिव्य दर्शनासाठी हजारो महिला, पुरुष, ज्येष्ठ नागरिक आणि युवकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतलाय. वारकऱ्यांच्या मुखी विठ्ठल नाम आणि हृदयात भक्तिभाव असल्याने संपूर्ण परिसरात आध्यात्मिक चैतन्य संचारलं होतं. बहेसह परिसरातील गावांमध्ये नागरिकांनी घरासमोर सुंदर रांगोळ्या काढून फुलांची उधळण करत आणि टाळ मृदुंगाच्या गजरात वारकऱ्यांचे उत्स्फूर्त स्वागत केले. प्रत्येक ठिकाणी भाविकांसाठी नाश्ता, पिण्याचे पाणी आणि अल्पोपहाराची व्यवस्था करण्यात आली होती. वारकऱ्यांची सेवा हीच विठ्ठलाची सेवा मानत अनेक ग्रामस्थांनी मनापासून सेवाभाव जपलाय. या पवित्र सोहळ्यात महाराष्ट्र राज्य ट्रॅक्टर मालक असोसिएशनचे उपाध्यक्ष सुनील पाटील यांनी वारकऱ्यांसाठी महाप्रसादाच्या जेवणाची उत्कृष्ट व्यवस्था करून सेवाभावाचा आदर्श घालून दिलाय. भक्ती, सेवा, समर्पण आणि वारकरी परंपरेचा अनोखा संगम अनुभवायला मिळालेल्या या सोहळ्याने बहेनगरी पुन्हा एकदा रामभक्ती आणि विठ्ठल भक्तीच्या अखंड परंपरेचा जिवंत वारसा जपल्याची प्रचिती सर्वांना दिले. राम नामाचा गजर आणि विठुरायाच्या भेटीची ओढ यामुळे संपूर्ण वातावरण अक्षरशः भक्तिमय झालं होतं. लावण्याचा गाभारा श्रीराम जय राम जय जय राम, कैवल्याची मूर्ती राम, श्रीराम जय राम जय जय राम, चराचरातील स्फूर्ती राम, श्रीराम जय राम जय जय राम, आत्म्या ठाई आहे राम. मंगल तेथे राम. लक्ष्मण पाटील, 7 स्टार न्यूज, ईश्वरपूर.